श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन. कोणाचेही मन न दुखवता सर्वांशी प्रेमाने वागावे. 15 मे. ज्याला 4 पैसे शिल्लक टाकावेत असे वाटत असेल त्याने पहिली कोणती गोष्ट करायची ती ही की कोणाचेही कर्ज होऊ देऊ नये. हे साधेल की मग खर्च थोडा कमी करण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे सहजच शिल्लक पडू लागते. तोच नियम प्रेमाला लागू असतो. प्रेम वाढावे असे वाटत असेल तर प्रथम द्वेषबुद्धीला मुठं माती देणे जरूर आहे. नंतर प्रेम कसे वाढेल याच्या उद्योगाला लागावे. चुकूनसुद्धा कोणाचे मन दुखणार नाही अशी दक्षता घेणे जरूर आहे. एखाद्याला काठी मारली किंवा अन्य तऱ्हेने देहाला दुखापत केली तर ती थोड्याफार वेळाने भरून निघेल आणि त्याच्या हातापाया पडून माफी मागितली तर तो मनुष्य क्षमाही करेल. पण मन दुखवण्याइतकी वाईट गोष्ट दुसरी नाही. मन दुखवणे म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराला दुखवण्यासारखे आहे. कारण भगवंताने ज्या आपल्या विभूती सांगितलेल्या आहेत त्यात मी मन आहे असे सांगितले आहे. सत्याचे व्रत चांगले आहे हे खरे, पण सारासार विचार प्रत्येक ठिकाणी अवश्य लागतो. एखादा मनुष्य जर असे म्हणाला की मी एक सत्य तेवढेच जाणतो आणि सत्य बोलताना आई, बाप, माणसे, देव, गुरु वगैरे कोणालाच ओळखत नाही, तर त्याला काय म्हणावे. एक सत्य पाळण्याच्या नावाखाली जर असले पूज्य विभूतीचे अवमान करण्याचे 10 गुन्हे होत असतील तर त्या सत्याला चांगले तरी कसे म्हणावे. चोरी करण्याकरिता आलेल्या चोराला त्याला चोरी करू दिली नाही तर त्याचे मन दुखावेल, म्हणून चोरी करून देणे हे योग्य म्हणता येईल का. सारांश प्रत्येक गोष्टीत सारासार विचाराची गरज आहे. समजा एका बापाला 4 मुलगे आहेत. त्या 4पैकी एकाला गोड आवडते, दुसऱ्याला आंबट आवडते, तिसऱ्याला तिखट आवडते आणि चौथ्याला तेलकट आवडते. आता प्रत्येकाच्या या रुची वैचित्र्यामुळे जर ते भांडू लागले तर भांडण कधीच मिटणार नाही. म्हणून भांडण मिटवायचे असेल तर चौघांनीही एकमेकाच्या रुचीकडे दुर्लक्ष केले पाहिजे, हे पहिले काम. आणि पुढे प्रेम वाढवण्याकरिता ज्या एका बापाची आपण 4 मुले आहोत त्यांच्याकडे दृष्टी ठेवणे हे दुसरे काम. म्हणजे साहजिकच पहिल्या गोष्टीचा विसर पडून आपण सर्व बंधू आहोत ही एकच जाणीव डोळ्यासमोर राहून प्रेमाचे पोषण होईल. कशाही परिस्थितीत एकमेकांशी सलोख्याने आणि प्रेमाने राहणे या सारासार विचारांचे पालन प्रत्येक भावाने केले तर कोणाचेही मन न दुखविता कुटुंबात समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण होईल. बोधवाक्य. साधकाच्या घरात इतके प्रेम असावे की ते सोडून जाणाऱ्याला पुन्हा त्या वातावरणात आपण केव्हा येऊन पडतो असे झाले पाहिजे.